बैलांचं आता शेतीसाठी काही कामच राहिलेलं नाही, सगळं यांत्रिकीकरण झालेलं आहे. त्यामुळं ते कशाला कोण पोसणार. त्यामुळं जन्माला आलेले खोंड पशुपालक शेतकरी पूर्वी विकायचे, ते आता या गुंड आणि गोरक्षकांच्या आणि बजरंग दल वगैरे या सगळ्यांच्या दहशतीमुळे आणि खंडणीखोरीमुळे ते विकणं बंद झालं. त्याऐवजी ते आता गावाच्या बाहेर माळ रानावरती जंगलात वगैरे नेऊन ती खोंड सोडून देतात. तिथे त्यांना बिबट्या किंवा अन्य जंगली जनावरं वगैरे खातात किंवा मग ती उपासमारीने 1-2 दिवसामध्ये मरून जातात आणि मग सडत पडतात. आपण मागे अभिव्यक्तीवरती ती सगळी अस्वस्थ करणारी दृश्य दाखवून एक स्वतंत्र एपिसोड केलेला आहे. भाकड गायींची सुद्धा तशीच अवस्था आहे. पूर्वी पशुपालक शेतकरी भाकड जनावरं विकून नवीन दुभती जनावरं घरी घेऊन यायचा गोठ्यामध्ये. आता ती सगळी साखळीच पूर्णपणे खंडित झाली. भाकड गायी सुद्धा तुम्हाला आता या देशातील रस्ती प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे खात भटकताना दिसतील. गोशाळांना हे सरकार भरभक्कम अनुदान देतं. शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यानं स्वतःच्या किडण्या विकल्या तरी चालतील, कर्जबाजारी होऊन त्याने आत्महत्या केली तरी चालेल, मात्र गोवंश जगला पाहिजे हे या केंद्र